पावसापासून सुरक्षित माळवाडी बस स्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। कृष्णामाई पहिल्यांदाच पात्राबाहेर, नागठाणे बंधारा पाण्याखाली। सकाळपासून पाणी पातळीत 4 फुटांनी वाढ। पलूस तालुक्यातील तसेच कृष्णाकाठ परिसरात गेली 2 दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला आहे। मात्र गेली 2 दिवस सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे दुथडी भरून वाहत असलेली कृष्णा नदी पात्राबाहेर पडली आहे। आज दिवसभरात पाणी पातळीत सुमारे 4.5 फुटांची वाढ झाली। सकाळपासून पाणी पातळी झपाट्याने वाढल्याने नागठाणे बंधारा दुपारी पाण्याखाली गेला। बंधाऱ्यावर सुमारे 1 फूट पाणी असून त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। सुरक्षेच्या दृष्टीने भिलवडी पोलीस आणि पोलीस पाटील दीपक कराडकर आणि महसूल सेवक मुबारक शिराळकर यांनी बंधाऱ्यावरील वाहतूक बंद केली आहे। यामुळे नागठाणे गावाचा वाळवा तालुक्यातील शिरगावशी संपर्क तुटला आहे। बुर्ली, आमनापूर, धनगाव, भिलवडी परिसरातील नदीकाठच्या पोटमळ्यांमध्ये पाणी शिरू लागलं आहे। त्यामुळे मळीतील गवत कापण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे, तर हौशी तरुणांची अनेक ओढ्यांमध्ये मासे पकडण्याची खटापट सुरू आहे। तर आमनापूर येथील स्मशानभूमीत सोमवारी रात्री नदीचं पाणी शिरलं, तर या संततधार पावसामुळे तापमानाचा पारा खाली आला असून गारठा प्रचंड वाढला आहे। नदी पात्राबाहेर पडल्याने सर्वांच्या नजरा कोयना धरणाकडे लागल्या आहेत। आज गेली 2 दिवस कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार बॅटिंग केली।